नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 286 ते ओवी 295च्या सहवासात आपण जाऊया. माऊली हो, परब्रह्म स्वरूप आपलं आराध्य दैवत हे साक्षात सर्व समर्थ आहे, जगाचं स्वामी आहे, जगाचा नियंता आहे. ही सृष्टी चालण्यासाठी आवश्यक असणारी पंचमहाभूत त्रिगुण यांचा नियंता आहे. पण असं जरी असलं तरी हे परब्रह्म स्वरूप आकाशासारखंच व्यापक असून सुद्धा साक्षी भावानीच राहतं. प्रकृतीच्या ठिकाणी प्रगट होणारे जे गुणधर्म आहेत त्यापासून हे परब्रह्म स्वरूप निर्लेप राहतं. भगवंत म्हणतात, इही नाम रूपी आघवा जो भरला असे पांडवा, आणि नाम रूपाही बोलावा आपण चिजो. पांडवा अर्थात अर्जुना, अरे या सृष्टीमध्ये नाम आणि रूप भरलेली आहेत. या सृष्टीमध्ये सगळीकडे नाम आणि रूपांचंच अस्तित्व आहे आणि खेळ आहे. पण ह्या नाम आणि रूपाला सुद्धा जे अस्तित्व आहे, नाम आणि रूप ही या सृष्टीमध्ये जी टिकून आहेत ती सुद्धा माझ्यामुळेच. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळियाथी जळ, ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी. अरे ज्याप्रमाणे पाण्यावरती तरंग उमटतात, त्या पाण्यावरच्या तरंगांमध्ये सुद्धा पाणीच आहे. त्याचप्रमाणे ही सृष्टी सुद्धा प्रगट होते, ती माझ्याच सत्तेवर प्रगट होते. आणि ह्या प्रगट झालेल्या सृष्टीला सुद्धा जो निवास आहे, म्हणजे ही सृष्टी सुद्धा ज्या ठिकाणी राहते तो निवासू मी. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एको. उघडपणे भगवंत सांगतायत की शरण जाण्याला जर कोणी योग्य असेल तर तो फक्त मी आहे. आणि शरण जाण्याला योग्य कोण असतो? जो आपली जन्म मृत्यूच्या चक्रामधनं सुटका करतो. हे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ते आपलं आराध्य दैवत, त्यालाच शरण जावं. जो मज होय अनन्य शरण, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना शरण जाणं त्यांनी बंद केलं. कुठल्याही विषयांच्या, विकारांच्या, 3 गुणांच्या आहारी जाणं ज्यांनी बंद केलं आणि जो फक्त मला शरण येतो, त्याला शरण येण्याला मीच योग्य आहे. मीची एक अनेकपणे वेगळा लेनी प्रकृती गुणे, जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे. वेगवेगळे गुण, या वेगवेगळ्या गुणांमुळेच प्रकृती अनेकपणाने नटलेली दिसते, पण मुळाशी मात्र मी एकच आहे. त्या माझ्या एकामधनच हे सगळं प्रगट झालेलं आहे. अशी जी ही प्रकृती आहे, ती प्रकृती सुद्धा माझ्यामुळेच जिवंत राहते. कारण का तर ह्या प्रकृतीचा प्राण मी आहे. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेथ बिंबे सविता, तैसा ब्रह्मादी सर्वान भूता सुहृद तो मी. अहो ज्याप्रमाणे सूर्यनारायण समुद्रासारखा विशाल जलसागर आहे, का कुठेतरी थिल्लर म्हणजे अगदी थोडंसं डबक्यासारखं पाणी साचलंय, हे न बघता कुठल्याही पाण्यामध्ये
तो प्रतिबिंब हे पाडतोच, त्याचप्रमाणे मी सुद्धा अगदी जीवजंतूपासून ब्रह्मापर्यंत सर्व भूतांच्या हृदयामध्ये जो वास करतो तो मीच आहे. सुहृद तो मी चिगा पांडवा, मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा. सृष्टी क्षय प्रभवा मूळ ते मी. अत्यंत स्पष्टपणे भगवंत आपलं व्यापक स्वरूप प्रगट करतायत. ते म्हणतात, हे संपूर्ण त्रिभुवन अर्थात संपूर्ण विश्व ब्रह्मांड, या ब्रह्मांडाला ओलावा म्हणजे एक प्रकारे जिव्हाळा, त्याचं असणेपण जे आहे ते असणेपण. सृष्टीच्या ठिकाणी उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. ते सुद्धा या सगळ्याचं मूळ मीच आहे. बीज शाखांते प्रसवे, मग ते रूखपण बीजी सामावे. तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. ज्याप्रमाणे एक लहानसं बीज असतं, परंतु त्या बीजामधनच अनेक फांद्या, वृक्ष, फळं, फुलं सगळं उत्पन्न होतं आणि तो वृक्ष परत त्या बीजामध्येच लीन होतो. तो संपूर्ण वृक्ष परत एकदा त्या बीजामध्येच साठवला जातो. त्याप्रमाणेच माझ्यापासून त्या बीजासारखं एका संकल्पातनं ही सृष्टी प्रगट होते आणि मग ही सृष्टी परत एकदा त्या संकल्पामध्येच साठवली जाते. ऐसे जगाचे बीज जो संकल्पो, ऐसे जगाचे बीज जो संकल्पो, अव्यक्त वासना रूपो. तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते मी. ह्या बीजाप्रमाणेच ह्या जगाचा बीज स्वरूपाचा जो संकल्प आहे, तो संकल्प व्यक्तपणे दिसत नाही, तो अव्यक्त आहे, पण तो वासना रूपू आहे. अव्यक्तामध्ये असलेला हा संकल्प वासना रूपू आहे, म्हणजेच इच्छेने भरलेला आहे, इच्छेने भरलेला आहे. आणि त्याच्यातूनच ही संपूर्ण सृष्टी प्रगट झाली. परंतु तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते मी. परंतु जेव्हा सृष्टीचा लय होतो त्यावेळी ही सृष्टी ज्या ठिकाणी ठेवली जाते ते बीज, ते मूळ स्वरूप मीच आहे. इये नाम रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जै आकारू नाही. अहो, एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी सर्व नाम रूप लोटती, वाहून जातात, नाहीशी होतात. नामरूप राहत नाहीत, वर्ण व्यक्तीही राहत नाही. जेवढा काही वर्ण व्यक्ती आहेत, म्हणजेच ज्या ज्या गुणधर्मांनी व्यक्ती घडलेल्या आहेत ते गुणधर्म सुद्धा राहत नाहीत. अहो, एवढंच काय, जातीचे भेद फिटते, हा वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे कुठलेही भेदभाव सुद्धा राहत नाहीत. जै आकारू नाही, कारण त्या ठिकाणी कुठला आकारच नाही. जोपर्यंत आकार आहे, जोपर्यंत आकार आहे तोपर्यंत वेगवेगळे गुणधर्म आहेत, तोपर्यंत विविधता आहे, तोपर्यंत जातीभेद आहेत. पण हे जातीभेद म्हणजे जे आपण अज्ञानातनं निर्माण केले ते जातीभेद नाहीत. तर मी वेगळा, तो वेगळा असं नसून सगळं आत्मस्वरूपच आहे. हा बोध. परंतु आकार मावळले की हे सगळं मावळतं. आत्मज्ञानामध्ये आत्मारामापाशी कुठलाही आकार राहत नाही, सगळं मावळून जातं.
सगळे भेद फिटून जातात एकत्वनांत. तै संकल्पू वासना संस्कार, माघवते रचावया आकार. जेथ राहोनी असती अमर, ते निधान मी. भगवंत सांगतात, असा हा जो बीज रूपी संकल्प आहे, त्या परत बीजामध्येच सर्व ब्रह्मांड, सर्व सृष्टी साठवली जाते. विविधता, गुणधर्म, विषय, इच्छा, हे सगळं त्या संकल्परूपी बीजामध्ये सामावलं जातं. ते तिथेच ठेवलं जातं. कारण का? माघवते रचावया आकार. परत एकदा फिरून जेव्हा सृष्टीला प्रगट करायचंय, आकाराला आणायचंय, त्यावेळी त्या संकल्परूपी बीजामधनच या सगळ्या गोष्टी परत प्रगट होतात. त्या ठिकाणी त्या अमर राहतात. जेथ राहोनी असती अमर, ते निधान मी. ते नाश पावत नाही. त्या संकल्परूपी बीजामध्ये या सगळ्या गोष्टी नाश पावत नाहीत, तर त्या तिथंच राहतात. आणि त्या जिथं राहतात ते निधान मी, ते ठिकाण मी आहे, असं भगवंत सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.